ത്രിയേക ദൈവത്തിൻ്റെ നാമത്തിന് മഹത്വം ഉണ്ടാകട്ടെ. पिता पुत्र पवित्र आत्मा को स्तुति हो. आज हमें कल हम चिंता किया हुआ वचन का बाकी भाग हम आज भी चिंता करेंगे. कल परमेश्वर हमें सिखाया हुआ प्रार्थना मात्यु का सुसमाचार 6वां अध्याय का 9वीं वचन से लेकर 13वीं वचन तक हमने पढ़ा, मगर हमने एक्सप्लेन नहीं किया. सभी को मालूम है हो, हमें स्वर्गीय पिता करके पुकारने के लिए योग्यता पाकर ये प्रार्थना करने का करके बाइबल में सिखा रहे. तो हम प्रार्थना करने का समय किससे प्रार्थना करता है? ना मेरा पिता से प्रार्थना करता है. ये चिंता से, ये विश्वास से हमें प्रार्थना करना मांगते हैं. हमारा पिता हम जो पूछने वाला कोई भी चीज़, हम जो बोलने वाला कोई भी चीज़ अनसुनी नहीं करेगा. सब सुनकर जो हमें ज़रूरत है वो हमें देगा. हालेलुया. इसके लिए हम प्रार्थना शुरू करने का समय अपना अवस्था स्वर्गीय पिता के पास मैं प्रार्थना करके चिंता रखकर विश्वास रखकर हमें उनसे प्रार्थना करने का है. हालेलुया. उधर मात्यु का सुसमाचार हम पढ़ेगा तो उधर थोड़ा सा बोलकर मैं वचन में जाना चाहता हूँ. मात्यु का सुसमाचार 6वां अध्याय का 9वीं वचन से जरा पढ़िए. നിങ്ങൾ ഈ വണ്ണം പ്രാർത്ഥിക്കുകയും സ്വർഗ്ഗസ്ഥനായ ഞങ്ങളുടെ പിതാവേ നിന്റെ നാമം വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടണമേ. സ്വർഗസ്ഥനായ പിതാവേ എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് പ്രാർത്ഥിക്കണം എന്നാണ് അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്. സ്വർഗസ്ഥനായ പിതാവേ എന്ന് വിളിക്കാനുള്ള പുത്രത്വത്തിൻ്റെ അവകാശത്തിലേക്ക് നമ്മൾ വന്നു കഴിഞ്ഞിട്ട് നാം പ്രാർത്ഥിക്കേണ്ടുന്ന പ്രാർത്ഥനയാണിത്. ये प्रार्थना हम पुत्रत्व प्राप्त करने के बाद प्रार्थना करना मांगते करके उधर से हमें मालूम पड़ता है. पिता करके पुकारने के लिए योग्यता पाने के बाद हम प्रार्थना करने का है. स्वर्गीय पिता से पिता को पिता करके पुकारने के लिए कब हम योग्यता पाएगा? हम यीशु प्रभु के द्वारा शुद्ध किया हुआ व्यक्ति बननेगा. तो यीशु के द्वारा ये यीशु का आत्मा प्राप्त कर पवित्र जीवन बिताने वाला, परमेश्वर के वचन के अनुसार जीने वाला, यीशु के समान जीने वाला व्यक्ति बनना मांगते हैं. तभी हम ये प्रार्थना कर सकता है. हालेलुया. यीशु का स्थान में हमें पहुंचा रहे. हालेलुया. यीशु इस दुनिया में आया यीशु का स्थान हमें देने के लिए, यीशु जिधर बैठे उधर बिठाने के लिए, यीशु का क्या क्या अवकाश है वो पाने के लिए, वो यीशु कौन सा सिंहासन में बैठते वो सिंहासन में हमें बिठाने के लिए, क्योंकि हम भी यीशु के समान होना मांगते हैं. यीशु के समान होएगा तो ही हम स्वर्गीय पिता करके पुकार सकता है. हालेलुया. इसके लिए സ്വർഗീയ പിതാ, എൻ്റെ സ്വർഗസ്ഥനായ പിതാവേ എന്ന് വിളിക്കണമെങ്കിൽ നാം യേശു ജീവിച്ചതുപോലെ, യേശു പിതാവിനോട് ഇടപെട്ടതുപോലെ, യേശു പിതാവിനെ അനുസരിച്ചതുപോലെ നാമും അനുസരിക്കേണ്ടിയിരിക്കുന്നു. हालेलुया. पिता के अनुसार हमें भी जीना मांगते हैं तो ही स्वर्गीय पिता करके पुकार कर हमें प्रार्थना कर सकता है. और उसका नीचे लिखा है तुम्हारा नाम पवित्र हो जाए. तुम्हारा नाम स्वर्गीय पिता को हम बोल रहे, पिता तेरा नाम मेरे द्वारा पवित्र होना मांगते हैं. हालेलुया. मुझे देखने का समय दुनिया बोलना मांगते है ये स्वर्गीय पिता का बच्चा है. हालेलुया. ये स्वर्गीय पिता का बच्चा है करके दुनिया हमारे बारे में बोलना मांगते है. हालेलुया. तो परमेश्वर का बच्चा है, ये तो यीशु प्रभु का भाई बहन है करके दुनिया को दिखाई पड़ना मांगते हैं. हालेलुया. इसके लिए उधर लिखा है तुम्हारे नाम पवित्र हो जाए. हालेलुया. നിന്റെ നാമം വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടണമേ.
നിന്റെ നാമം വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടണമേ. യേശുവിൻ്റെ നാമം ഓൾറെഡി പിതാവിൻ്റെ നാമം വിശുദ്ധമാണ്, ദൈവം പരിശുദ്ധനാണ്. നമ്മൾ പറഞ്ഞില്ല എങ്കിലും हम बोला नहीं है तो भी परमेश्वर का नाम पवित्र है, मगर उधर क्यों ऐसा प्रार्थना यीशु मसीह हमें सिखाया? क्योंकि हमारे द्वारा यीशु का नाम, नहीं तो पिता परमेश्वर का नाम का महिमा होना मांगते हैं. बहुत ही लोग यीशु का नाम लेते हैं और बुरा प्रवृत्ति करता है, इसके लिए परमपिता का नाम गिर जाता है. परमपिता परमेश्वर का नाम को महिमा नहीं मिलता है. परमेश्वर का नाम को लोग बुरा मानने लगेगा. हालेलुया. इसके लिए हमारे जरिए हमारा परमेश्वर को महिमा मिलते हैं क्या? हम पवित्र बनकर जिएगा तो ही हमारे जरिए परमेश्वर पवित्र बनेगा. हालेलुया. हम अशुद्ध प्रवृत्ति में डूबते डूबते जाएगा. मैं क्रिश्चियन है, मैं यीशु का बच्चा है करके, नहीं तो परमपिता का बच्चा है करके बोलेगा तो दुनिया परमेश्वर को बुरा समझेगा. क्योंकि हम परमेश्वर का नाम लेकर घूमते हैं और हम बुरा कर रहे तो परमेश्वर को वो लोग, जाति लोग, दुनिया वाला बुरा समझेगा. इसके लिए हमारे जरिए परमेश्वर का नाम പവിത്ര ഹോന മങ്തെ. നമ്മളിൽ കൂടി ദൈവനാമം വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടണം. ഹല്ലേലൂയ. മീൻസ് നമ്മൾ വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടണം, നമ്മൾ ദുഷ്ടത വിടണം, നമ്മൾ പാപജീവിതം വിടണം. അതാണ് അതിനകത്തിൽ കൂടി ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. നാം പാപജീവിതം വിട്ട് ദുഷ്ടത വിട്ട് ദൈവത്തോട് പ്രാർത്ഥിച്ചിട്ട് അനേകർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുക, അനേകരെ ഉപദേശിക്കുക. അപ്പോഴൊക്കെയും നമ്മളിൽ കൂടി ദൈവനാമം മഹത്വപ്പെടുവാനിടയായിത്തീരും. ഹല്ലേലൂയ. ദൈവത്തിൻ്റെ നാമം പറയാൻ പോയിട്ട് एक दूसरे को भला बुरा कहकर प्रार्थना के बाद हम कुछ भी बोलने से वो तभी भी परमेश्वर का नाम का महिमा नहीं होएगा. हालेलुया. हम परमेश्वर का नाम महिमा करने के लिए गया और उधर एक दूसरे का बुराई करने के लिए हम शुरू करेगा तो परमेश्वर कभी हमारे जरिए पवित्र नहीं बनेगा. हालेलुया. और उधर नीचे लिखा है, നിന്റെ നാമം വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടണമേ, നിന്റെ രാജ്യം വരേണമേ, നിന്റെ ഇഷ്ടം स्वर्गतिले पोले भूमिलुमागेणमे. तुम्हारा राज्य आने दो और तुम्हारा इच्छा इस भूमि में होने दो. तो तुम्हारा परमेश्वर का राज्य आने का समय हम कौन सा राज्य में रहेगा? ये भूमि निकल जाएगा, आकाश निकल जाएगा, सब कुछ निकल जाएगा. नया भूमि नया आकाश बन जाएगा तो हम किधर रहेगा? परमेश्वर को हम प्रार्थना कर रहे, परमेश्वर तुम्हारा नाम पवित्र माना जाए और तुम्हारा राज्य आए और तुम्हारा इच्छा स्वर्ग में जैसा है वैसा भूमि में भी होने दो. हम प्रार्थना करते हैं तो भूमि में परमेश्वर का स्वर्ग राज्य के समान बनने का समय, हम उस स्वर्ग राज्य में जाएगा क्या? हम उस राज्य में प्रवेश करेगा क्या? हमारा प्रवृत्ति उसके लिए हम तैयार करते हैं क्या? हमारा सोच, हमारा प्रार्थना, हमारा बिहेवियर ऐसा हम तैयार किया तो ही वो राज्य में हम प्रवेश करेगा. परमेश्वर का राज्य जरूर आएगा भूमि में. हालेलुया. परमेश्वर राज्य करेगा. इधर परमेश्वर का राज्य स्थापन करने का समय दुष्ट लोग एक भी उसमें नहीं रहेगा. हालेलुया. एक भी दुष्टता करने वाला, परमेश्वर को महिमा नहीं करने वाला कोई भी व्यक्ति उस राज्य में नहीं रहेगा. हालेलुया. इसके लिए हम परमेश्वर का महिमा करते क्या? परमेश्वर का नाम को हमारे जरिए लोग बुरा समझने लगेगा क्या? हालेलुया. ये बात हमें चिंता करना है. हालेलुया. इसलिए परमेश्वर का राज्य आए, परमेश्वर का राज्य आए, स्वर्ग के जैसा भूमि में हो जाए करके हम प्रार्थना करने का समय है. एक बात और चिंता करना मांगते हैं,
ये राज्य आने का समय, मैं उस राज्य में प्रवेश करेगा क्या? उस राज्य में मैं प्रवेश करेगा क्या? नहीं है करके हमें मालूम पड़ेगा तो तुरंत हमारा जीवन को तैयार करना बहुत ही जरूरी है। हालेलुया। हमारा गलतियों को ढूंढ निकाल कर हमारा स्वभाव को बदलना बहुत ही जरूरी है करके परमेश्वर इस वचन ये प्रार्थना के जरिए हमें बता रहा है और बोल रहा है, ഞങ്ങൾക്ക് ആവശ്യമുള്ള ആഹാരം തരണമേ। हमें जो जरूरत है, जो खाना का जरूरत है वो हमें दीजिए। वो कौन सा खाने के बारे में बोला है? नया राज्य स्वर्ग के समान भूमि में होने का समय, उस राज्य में प्रवेश करने के लिए मुझे कौन सा खाना खाना मांगता है वो खाने के बारे में बोल रहे हैं। ഓക്കെ, അവിടെ എഴുതിയിരിക്കുകയാണ്, ഞങ്ങൾക്ക് ആവശ്യമുള്ള ആഹാരം ഇന്ന് തരണമേ എന്നാണ് അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്. हमें जो खाना जरूरत है आज के लिए वो मुझे दीजिए करके प्रार्थना कर रहे, करने के लिए यीशु हमें सिखा रहा है। आज हमें कौन सा खाना मांगते हैं? क्योंकि परमेश्वर का नया राज्य, परमेश्वर का राज्य इस भूमि में स्थापन करने का समय, परमेश्वर के जैसे इच्छा के अनुसार ये भूमि होने का समय, भूमि में होने का समय, उस राज्य में प्रवेश करने के लिए, वो परमेश्वर का राज्य में प्रवेश करने के लिए कौन सा खाना हमें खाना मांगते हैं वो खाने के बारे में लिखा है उधर। इसका मतलब हम सोचते हैं हमें जो रोज हमारे शरीर के लिए खाने वाला खाने के बारे में लिखा है करके सब लोग समझते हैं, मगर हमारा शरीर के लिए खाने वाला खाने के बारे में उधर नहीं लिखा गया है। तो वो प्रार्थना के पहले परमेश्वर बोला है, तुम्हारा इस दुनिया का कौन सा भी जरूरत है वो सब कुछ मैं जानता है करके लिखा है। ഈ ലോകത്തിൽ നിങ്ങൾക്ക് എന്തെല്ലാം ആവശ്യമുണ്ടോ അതെല്ലാം ഞാൻ അറിയുന്നു, ഞാനത് തരും, നിങ്ങൾ ഇതുപോലെ പ്രാർത്ഥിക്കണമെന്നാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത്. നമ്മുടെ ഈ ആഹാരത്തിന് വേണ്ടിയുള്ള പ്രാർത്ഥനയല്ല ദൈവത്തിന് വേണ്ടുന്നത്. नया राज्य, नया परमेश्वर के इच्छा के अनुसार भूमि में होने का समय, उस राज्य में प्रवेश करने के लिए हमें वचन, परमेश्वर का वचन होने वाला खाना आज के लिए, मुझे पवित्रता में जीने के लिए, मुझे उस राज्य के लिए तैयार होकर जीने के लिए कौन सा खाना मांगते हैं? वचन खाना मांगते हैं. वचन हमें വചനമെന്ന ആഹാരം ഭക്ഷിക്കണം. ഹല്ലേലൂയ. तो ആ വചനത്തെ കുറിച്ചാണ് അവിടെ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് ഇന്ന് ആവശ്യമുള്ളത് ഇന്ന് ഞങ്ങൾക്ക് തരണം. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ഡെയിലി പ്രാർത്ഥിക്കണം, ഡെയിലി വചനം കേൾക്കണമെന്ന് പറയുന്നത്. പ്രാർത്ഥന ആഹാരമല്ല, പ്രാർത്ഥിക്കുന്നതല്ല ആഹാരം. വചനം കേൾക്കുന്നതും വചനപ്രകാരം ജീവിക്കുന്നതുമാണ് ആഹാരം. അതുകൊണ്ട് ഡെയിലി നമ്മൾ വചനം കേൾക്കണം, വചനപ്രകാരം ജീവിക്കണം. ഹല്ലേലൂയ. അതാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. അപ്പോൾ ഇന്ന് ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടുന്ന ആഹാരം ഇന്ന് തരണം. അപ്പോൾ ഓരോ ദിവസവും ആഹാരം ഭക്ഷിച്ച് ആത്മാവ് ബലം പ്രാപിച്ചെങ്കിൽ മാത്രമേ ആ രാജ്യത്തിൽ നമുക്ക് പ്രവേശിക്കുവാൻ കഴിയുള്ളൂ. ഉസ് राज्य में प्रवेश करने के लिए हमें परमेश्वर का वचन होने वाला खाना हमें रोज व रोज हमें खाना मांगते. എന്നും എന്നും നമുക്ക് ആ വചനം ഭക്ഷിക്കണം എന്നവിടെ എഴുതിയിരിക്കുകയാണ്. അത് വളരെ ക്ലിയർ ആയിട്ട് അവിടെ എഴുതിയിരിക്കുകയാണ്. ഇന്ന് ഞങ്ങൾക്ക് ആവശ്യമുള്ള ആഹാരം ഇന്ന് തരണമേ എന്നാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത്. വീണ്ടും താഴോട്ട് വായിച്ചേ, ഞങ്ങളുടെ കടക്കാരോട് ഞങ്ങൾ ക്ഷമിച്ചിരിക്കുന്നത് പോലെ ഞങ്ങളുടെ കടങ്ങളെ ഞങ്ങളോട് ക്ഷമിക്കണമേ. എന്ത് കടം? നമ്മളോട് പാപം ചെയ്തവരോട്, നമ്മളോട് നമുക്ക് ദുഷ്ടത ചെയ്തവരോട്, നമ്മളോട് തെറ്റായി പെരുമാറുന്നവരോട് നമ്മൾ ക്ഷമിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ പാപങ്ങൾ, ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പാകെ ഇരിക്കുന്ന നമ്മുടെ പാപങ്ങൾ നമുക്ക് ക്ഷമിച്ചു കിട്ടും എന്ന് ദൈവവചനം പറയുകയാണ്.
വീണ്ടും പറയുന്നു, ഞങ്ങളെ പരീക്ഷയിൽ കടക്കാതെ ദുഷ്ടങ്കിൽ നിന്ന് ഞങ്ങളെ വിടുവിക്കണമേ. പരീക്ഷയിൽ, സാത്താൻ്റെ പരീക്ഷയിൽ, शैतान का परीक्षा में ना गिरने के लिए परमेश्वर हमें संभालिए, शैतान हमें गिराने के लिए ना दीजिए. നോക്കിക്കേ, എങ്ങനെയൊക്കെയാണ് നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത് എന്ന് ദൈവം നമ്മെ പഠിപ്പിക്കുകയാണ്. കാരണം നമ്മൾ ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിക്കുന്നതിന് എന്തിനു വേണ്ടിയാണ് ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിക്കുന്നതെന്ന് അവിടെ പറയുകയാണ്. രാജ്യവും ശക്തിയും മഹത്വവും എന്നേക്കും നിനക്കുള്ളതല്ലോ. ഹല്ലേലൂയ. നമ്മൾ എന്തുകൊണ്ടാണ് ഇതെല്ലാം നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത്? കാരണം രാജ്യവും ശക്തിയും മഹത്വവുമുള്ള നമ്മുടെ പിതാവിനോടാണ് നമ്മൾ ഇതെല്ലാം പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത്. ഹല്ലേലൂയ. അവൻ രാജ്യത്തിന് അവകാശിയാണ്, വരാൻ പോകുന്ന രാജ്യത്തിൻ്റെ അവകാശിയാണ്. അതുകൊണ്ട് ആ രാജ്യത്തിൽ പ്രവേശിക്കാൻ വേണ്ടി ദൈവമേ, സ്വർഗീയ പിതാവേ, എന്നെ ഒരുക്കണമേ. സ്വർഗീയ പിതാ उस राज्य में प्रवेश करने के लिए मुझे तैयार कीजिए, क्योंकि राज्य तुम्हारा है, शक्ति तुम्हारा है और महत्व भी तुम्हारा है. हालेलुया. इसके लिए हमें सब कुछ पिता परमेश्वर से प्रार्थना कर हमें मांगना है. हालेलुया. तो हमने कल चिंता किया हमारा पिता परमेश्वर का 9 टाइटल्स के बारे में. हमारा परमेश्वर न्यायन रीति से पिता करके പിതാവിൻ്റെ രീതിയിൽ ദൈവത്തെ കാണിക്കുന്നതായിട്ട്, വിളിക്കുന്നതായിട്ട് നമുക്ക് ബൈബിളിൽ കാണുവാൻ കഴിയും. पिता का रूप में हमें परमेश्वर को हम पुकारते हुए बाइबल में हमें दिखाई पड़ता है. इसके लिए हम भी वो न्यायन रीति से परमेश्वर को पिता मानने का है. हालेलुया. पहले कल हमने चिंता किया हमारा परमेश्वर याकूब का लेखन, याकूब का पत्री में पहले अध्याय का 17 में हमने देखा परमेश्वर വെളിച്ചത്തിൻ്റെ പിതാവാണ്. ഹല്ലേലൂയ. परमेश्वर ज्योति का पिता है, ज्योति भरा हुआ पिता है, तेजस का पिता है. हालेलुया. अंधकार निकल जाएगा यदि हमारा पिता हमारे पास है, तो हम पिता के साथ रहते तो अंधकार निकल जाएगा. आज हम चिंता करेंगे. हम दूसरा बात हिब्रूस का 12वीं अध्याय का 9वीं वचन में ऐसा लिखा है, ആത്മാക്കളുടെ പിതാവ്. ഹല്ലേലൂയ. ആത്മാക്കളുടെ പിതാവ്. ഹല്ലേലൂയ. അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത് ഹിബ്രൂസ് 12:9 में, फिर जबकि हमारे शारीरिक पिता भी हमारी ताड़ना किया करते थे और हमने उनका आदर किया, तो क्या आत्माओं के पिता के कितना अधिक. ഹല്ലേലൂയ. സുനൈന. ജനസംബന്ധമായ പിതാക്കന്മാർ നമ്മെ ശിക്ഷിച്ചപ്പോൾ നാം അവരെ വണങ്ങി പോകുന്നുണ്ട്. ആത്മാക്കളുടെ പിതാവിനെ ഏറ്റവും അധികമായി കീഴടങ്ങി ശിക്ഷിക്കേണ്ടതല്ലയോ? അവർ ശിക്ഷിച്ചത് തൽക്കാലം, അവർ ശിക്ഷിച്ചത് മതി. ആത്മാക്കളുടെ പിതാവിന് ഏറ്റവും അധികമായി കീഴടങ്ങേണ്ടതല്ലോ. ആത്മാ का पिता करके उधर लिखा है. कौन सा आत्मा का पिता है? हमारा आत्मा का पिता है. हालेलुया. हमारा सभी लोगों का आत्मा का पिता है हमारा परमेश्वर. हालेलुया. तो हमारा आत्मा जब हम इस शरीर से निकल जाएगा, मर जाएगा, शरीर और आत्मा अलग हो जाएगा, और हमारा आत्मा का पिता हमारा स्वर्गीय पिता है. हालेलुया. तो आत्मा का पिता का अधीन होकर हमें जीना है करके लिखा है उधर. കീഴടങ്ങി ജീവിക്കണം എന്നാണ് അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്. ആത്മാവിൻ്റെ പിതാവിന് കീഴടങ്ങി ജീവിക്കണം. हालेलुया. हमें मालूम है जानवर लोगों को आत्मा नहीं है. जानवर लोगों को क्या नहीं है? आत्मा नहीं है. सिर्फ मनुष्यों के अंदर परमेश्वर कैसा मनुष्यों को सृष्टि किया? अपना स्वरूप में सृष्टि किया.
परमेश्वर का स्वरूप में सृष्टि किया। परमेश्वर कैसा है? आत्मा रूपी परमेश्वर है। तो हमारा आत्मा परमेश्वर के समान है। हालेलुया। हमारा आत्मा को हमारे अंदर रखने के लिए हमारा आत्मा ऐसा चलते जाएगा तो किसी को नहीं दिखाई पड़ेगा। हालेलुया। इसके लिए परमेश्वर आत्मा रूपी है। परमेश्वर का आत्मा के समान हमें सृष्टि किया। फिर परमेश्वर ने क्या किया? हमें एक जड़ भी दिया। हालेलुया। एक शरीर भी दे दिया। हालेलुया। हमारा शरीर के अंदर आत्मा को रख दिया। हालेलुया। तो हमारे ये शरीर के अंदर आत्मा को रखा तो हमारा परमेश्वर हमारा आत्मा का परमेश्वर है। हालेलुया। हमारा शरीर का परमेश्वर नहीं है। हमारा शरीर हम मर जाएगा तो ये शरीर खत्म हो जाएगा, फेंका जाएगा, शरीर फेंक दिए जाएगा। मगर मेरा आत्मा, यदि हम पिता का आत्मा बनकर मेरा आत्मा का पिता स्वर्गीय पिता है तो जरूर हम पिता के पास चले जाएगा। हालेलुया। पिता के पास हम चले जाएगा। तो पिता के पास जब शरीर नहीं है तो आत्मा रूपी परमेश्वर का वो एक अंश होगा हमारा आत्मा। हालेलुया। यीशु को कैसा सृष्टि किया? ऋग्वेद में हम पढ़ेगा तो परमेश्वर का अंश निकल कर आएगा भूमि में जन्म लेने के लिए। हालेलुया। यीशु प्रभु के अंदर जो आत्मा था वो परमेश्वर का अंश था करके लिखा है। हालेलुया। तो परमेश्वर का अंश भूमि में आया जड़ धारण करने के लिए, मनुष्य से जन्म शरीर प्राप्त किया करके उधर बाइबल में हमें मालूम पड़ता है। वैसा ही हम भी परमेश्वर का एक भाग है। हालेलुया। परमेश्वर का हमारा आत्मा परमेश्वर का एक भाग है। हालेलुया। तो हम भूमि में रह रहे, इसके लिए भूमि के अनुसार हमें जीने का है। इसके लिए हमें एक शरीर भूमि का मिट्टी को मिलने वाला एक शरीर परमेश्वर दे दिया। हालेलुया। तो हमारा पिता कौन है? हमारा आत्मा का पिता है, स्वर्गीय पिता करके हमें मालूम पड़ना मांगते है। तो ദൈവം ആത്മാവായത് മൂലം നമുക്ക് ദൈവം നമ്മിൽ ആത്മാവിനെ വെച്ചു. ഹല്ലേലൂയ. തൻ്റെ സ്വരൂപത്തിൽ ആത്മാവിനെ സൃഷ്ടിച്ചിട്ട് നമ്മുടെ ഓരോരുത്തരുടെയും ശരീരത്തിനുള്ളിൽ അകത്തെ മനുഷ്യനായി നമ്മുടെ ആത്മാവിനെ വെച്ചിരിക്കുകയാണ് ദൈവം. ഹല്ലേലൂയ. അകത്തെ മനുഷ്യനും പുറത്തെ മനുഷ്യനുമുണ്ട്. പുറത്തെ മനുഷ്യൻ ഭൂമിയിൽ നിന്നുള്ളത്, അകത്തെ മനുഷ്യൻ സ്വർഗത്തിൽ നിന്നുള്ളത്. ഹല്ലേലൂയ. അകത്തെ മനുഷ്യൻ ആത്മാവാണ്, പുറത്തെ മനുഷ്യൻ ശരീരമാണ്, മണ്ണിനാൽ പണിയപ്പെട്ട ശരീരം. ഹല്ലേലൂയ. സ്തോത്രം. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ആത്മാവിൻ്റെ പിതാവ് സ്വർഗീയ പിതാവാണ് എന്നുള്ള ബോധം നമുക്കുണ്ടാകട്ടെ. നമ്മൾ हमारा आत्मा का पिता स्वर्गीय पिता है करके मालूम पड़ेगा तो നിലനിൽക്കുന്നത് ആത്മാവാണ്. അതുകൊണ്ട് നിലനിൽക്കുന്ന പിതാവിനോടൊത്ത് ജീവിക്കാൻ നമ്മൾ ശ്രമിക്കണം. ഹല്ലേലൂയ. നിലനിൽക്കുന്ന ആത്മാവ് നമ്മുടെ പിതാവിൻ്റെ അടുത്ത് തിരിച്ചു ചെല്ലണം. ഹല്ലേലൂയ. എവിടെയെങ്കിലും പോയി, നമുക്കറിയാം ഭവനത്തിൽ നിന്ന് വീട് വിട്ടു പോകുന്ന മക്കള് ചിലപ്പോൾ അവിടെ എവിടെയും കറങ്ങി നടന്നിട്ട് എവിടെയോ കടന്ന് ചത്തുപോകുന്നതായിട്ട് നമുക്ക് കാണുവാൻ കഴിയും. അവർ തിരിച്ച് ഭവനത്തിൽ ചെല്ലുന്നില്ല. അതുപോലെ നാം ഇവിടെ ഈ ഭൂമിയിലായിരിക്കുമ്പോൾ, നമ്മുടെ ആത്മാവിനെ ഈ ഭൂമിയിലുള്ള ഒരു ശരീരത്തിൽ ദൈവം വെച്ചിരിക്കുമ്പോൾ, നാം ഈ ഭൂമിയിൽ നിന്ന് മാറ്റപ്പെടുമ്പോൾ നമ്മുടെ പിതാവിൻ്റെ അടുത്തേക്ക് ചെല്ലേണ്ടത് വളരെ ആവശ്യമാണ്. ഹല്ലേലൂയ. അതുകൊണ്ട് പിതാവിൻ്റെ അടുത്ത് ചെല്ലാൻ വേണ്ടി ഒരുങ്ങി വേണം നമ്മൾ ജീവിക്കാൻ. ഹല്ലേലൂയ. നമ്മൾ എപ്പോഴും ഒരു ഒരുക്കമുള്ളവരായിരിക്കണം. എനിക്ക് എൻ്റെ പിതാവിൻ്റെ അടുത്ത് പോകണം. ഹല്ലേലൂയ. ഞാൻ കേട്ടിട്ടുണ്ട്, ചിലരൊക്കെയും പറയും എനിക്ക് മരിക്കുമ്പോൾ എൻ്റെ അപ്പൻ്റെ അമ്മയും പോയടുത്ത് പോയാൽ മതി എന്ന് പറയുന്നത് കേൾക്കാം. ഹല്ലേലൂയ. എൻ്റെ അപ്പനും അമ്മയും എവിടെ പോയോ അവിടെ എനിക്ക് പോയാൽ മതി എന്ന് പറയും.
എന്നാൽ നാം ഒരു ആത്മീയ മക്കളായി മാറിയെങ്കിൽ हम एक आत्मीय बच्चे लोग है तो हम बोलेगा मेरा पिता के पास, मेरा स्वर्गीय पिता के पास मुझे जाना है। हालेलुया। मेरा जड़ी पिता मम्मी बाप किधर गया करके मुझे मालूम नहीं, नरक में गया क्या स्वर्ग में गया क्या मुझे मालूम नहीं। इसके लिए मैं एक आत्मीय व्यक्ति बन गया तो मैं बोलेगा, नहीं तो तुम लोग बोलेगा आत्मीय व्यक्ति पवित्र होकर परमेश्वर के वचन के द्वारा जीने वाला एक व्यक्ति बोलेगा मुझे परम पिता परमेश्वर मेरा आत्मा का पिता है, इसके लिए मुझे मेरा आत्मा का पिता के पास, मेरा स्वर्गीय पिता के पास, मेरा असली पिता के पास मुझे जाना है। हालेलुया। आमीन। स्तोत्रम स्तोत्रम। ये चिंता हमारे अंदर है क्या? स्तोत्रम करता है। हमारा पिता कौन है? ये हमें सचमुच हमें तय करना मांगते हैं, हमें निश्चय लेना मांगते हैं मुझे किधर जाना है। मेरा पिता के पास कौन सा पिता के पास जाने का है? जड़ीय पिता के पास जाने का है क्या? आत्मा का पिता के पास जाने का है क्या? तो हमारा जीवन को तैयार करना बहुत ही जरूरी है। हालेलुया। ദൈവം മനുഷ്യന്റെ ആത്മാവിനെ സ്നേഹിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ. परमेश्वर कभी भी प्यार करता है किसको? हमारे शरीर को नहीं। हालेलुया। परमेश्वर प्यार करते हैं, हमारे आत्मा को प्यार करते हैं क्योंकि वो उनका है। हालेलुया। उनके पास से आया है, उन्होंने ये शरीर के अंदर ये आत्मा को रखा है। इसके लिए परमेश्वर कोई भी व्यक्ति को, कोई भी शरीर में जीने वाला व्यक्ति को नहीं, परमेश्वर हमारे अंदर बैठने वाला आत्मा को प्यार करता है। ഹല്ലേലൂയ. ദൈവം മനുഷ്യന്റെ ആത്മാവിനെ സ്നേഹിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ. നമ്മുടെ ദൈവത്തെ നാം സ്നേഹിക്കുന്നുവെങ്കിൽ നമ്മുടെ ആത്മാവിന് ശക്തി ഇല്ലെങ്കിൽ നമുക്ക് ദൈവത്തെ സ്നേഹിക്കാൻ കഴിയത്തില്ല. आत्मा को इसलिए परमेश्वर बोलते तू आत्मा में शक्ति प्राप्त करो, मैं उसके लिए मेरा आत्मा और भी शक्ति देने के लिए तेरे आत्मा से मिला देगा। क्योंकि हमारे अंदर जो बैठने वाला आत्मा परम पिता से पवित्र आत्मा से मिल गया तो स्वर्गीय पिता से प्यार करना शुरू करेगा। हालेलुया। स्वर्गीय पिता से प्यार कौन करते हैं? हमारा शरीर नहीं करता है। हमारा शरीर कभी भी थका हुआ रहता है, कभी भी मौज मजे में रहने के लिए कोशिश करते हैं, कभी भी दुनिया का आकर्षण में रहते हैं। हमारा शरीर कभी भी दुनिया का चीज़ को मांगते करके इच्छा करने वाला व्यक्ति है हमारा शरीर। इसके लिए परमेश्वर हमारा ये शरीर को प्यार नहीं करेगा। हमारा अंदर जो आत्मा बलवंत है तो मेरा स्वर्गीय पिता के बारे में, स्वर्गीय पिता के पास जाने के लिए जो रास्ता के बारे में, स्वर्गीय पिता के पास जाने के लिए हमें वचन मांगते हैं, वो वचन के अनुसार पवित्रता पाना मांगते हैं, ये सभी चीज़ चिंता करेंगे। यदि हम स्वर्गीय पिता का पवित्र आत्मा नहीं प्राप्त किया तो हमारा प्रार्थना कभी भी जड़ी रीति से रहेगा। जड़ का शक्ति के लिए शरीर को शक्ति प्राप्त करने के लिए, शरीर को अच्छा रखने के लिए हम प्रार्थना करते रहेगा। हालेलुया। इसके लिए शरीर के लिए नहीं, आत्मा के लिए प्रार्थना करने का। हालेलुया। आत्मा बलवंत होने के लिए, यदि हमारे अंदर का आत्मा बलवंत नहीं है तो हम परमेश्वर से, पिता परमेश्वर से पिता कह के पुकारते हुए हमें प्रार्थना करने के लिए और प्यार करने के लिए नहीं होएगा। ഹല്ലേലൂയ. അതുകൊണ്ട് ദൈവം മനുഷ്യന്റെ ആത്മാവിനെയാണ് സ്നേഹിക്കുന്നത്. ഹല്ലേലൂയ. ദൈവം ആത്മാവായത് മൂലം നമ്മൾ ആത്മാവാൻ ദൈവത്തിന്റെ രൂപത്തിലാണ് നമ്മുടെ ഉള്ളിലെ ആത്മാവിനെ ദൈവം സൃഷ്ടിച്ചിരിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട്
ദൈവം എൻ്റെ ഉള്ളിലിരിക്കുന്ന ആത്മാവിൻ്റെ സ്വരൂപത്തിലാണ് എൻ്റെ ദൈവം. ഹല്ലേലൂയ. അതുകൊണ്ട് ആ ദൈവത്തെ എങ്ങനെയാണ് നമ്മൾ വിളിക്കേണ്ടത്? ഒന്നാമത് വെളിച്ചത്തിൻ്റെ പിതാവ്, രണ്ടാമത് ആത്മാക്കളുടെ പിതാവ്. ഹല്ലേലൂയ. മൂന്നാമതായിട്ട് ഒന്നുകൂടി നമുക്ക് പെട്ടെന്ന് ചിന്തിച്ചിട്ട് നിർത്താം. മാത്യു का सुसमाचार में 6वां अध्याय का 6वां वचन में लिखा है, ദൈവം രഹസ്യങ്ങളുടെ പിതാവാണ്. ഹല്ലേലൂയ. പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ അറയിൽ കടന്ന് വാതിലടച്ച് രഹസ്യത്തിലുള്ള നിന്റെ പിതാവിനോട് പ്രാർത്ഥിക്കുക. हालेलुया. परमेश्वर से तुम प्रार्थना करने का समय रहस्य में तुम्हारे से संबंध रखने वाला पिता से प्रार्थना करना. हालेलुया. रहस्य से मीन्स कोई भी नहीं दिखाई, किसी को भी नहीं दिखाई पड़ेगा. सिर्फ तुम आत्मीय तो, तुम परमेश्वर से संबंध रखते तो तुमको ही दिखाई पड़ेगा और पिता को. हालेलुया. दूसरा किसी को भी मालूम नहीं तुम्हारा पिता से कैसा तुम संबंध रखते हैं. हालेलुया. रहस्य में संबंध रखने का पिता. अपना बच्चे लोग अच्छी तरह से पिता से, अपने को मालूम है इस दुनिया में भी बहुत लोग रहस्य से कोई प्यार करने वाला बच्चे लोगों को पैसा दे देते हैं. कोई बच्चे लोग से प्यार नहीं करते. तो इसहाक के जैसा. हालेलुया. हैं तो इसहाक के जैसा बड़े बेटे को प्यार किया, छोटे बेटे को प्यार नहीं किया. मगर छोटा बेटा क्या किया? रहस्य से जाकर उनका झूठा सब आशीष लेके गया. हालेलुया. अनुग्रह लेके गया. हालेलुया. तो हमारे परमेश्वर रहस्य में अपना बच्चे लोगों से संबंध रखने वाला बच्चे अब परमेश्वर है. इसके लिए हमारे परमेश्वर से हम अकेला में बात करना वो परमेश्वर को अच्छा लगता है. हालेलुया. हम उनका बच्चा प्यार से पप्पा करके, पिता करके पुकार कर उनसे रहस्य से प्रार्थना करेगा तो परमेश्वर को बहुत अच्छा लगता है. हालेलुया. दरवाजा बंद कर अकेला बढ़कर रहस्य का पिता से प्रार्थना करते करते शक्ति प्राप्त करने का, आशीष प्राप्त करने का करके बाइबल हमें सिखा रहा है. ഹല്ലേലൂയ. രഹസ്യങ്ങളിൽ കരയുന്നവരുടെ രഹസ്യങ്ങളെ കാണുന്നവനാണ് നമ്മുടെ ദൈവം. ഹല്ലേലൂയ. ദൈവം പരസ്യത്തിൽ മറുപടി നൽകി നമുക്ക് കാണാം. രഹസ്യത്തിൽ കരഞ്ഞ ഏലിയാവിനെ കുറിച്ച് നമ്മൾ നാളെ ചിന്തിക്കും. രഹസ്യത്തിൽ കരഞ്ഞു പ്രാർത്ഥിച്ച ഏലിയാവിന് പരസ്യത്തിൽ അനുഗ്രഹം കൊടുത്തതായിട്ട് നമുക്ക്. രഹസ്യത്തിൽ കരയുന്ന മക്കൾക്ക് പരസ്യത്തിൽ അനുഗ്രഹം കൊടുക്കുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. രഹസ്യത്തിൽ ദൈവവുമായിട്ട് ബന്ധം വെക്കുന്ന മക്കൾക്ക് രഹസ്യത്തിലല്ല അനുഗ്രഹം നൽകുന്നത്, എല്ലാവരും കാണുക ദൈവം അനുഗ്രഹം നൽകുന്ന ദൈവമാണ്. അതുകൊണ്ട് ആ ദൈവത്തിൻ്റെ അടുത്തിയെന്ന് കൂടുതൽ ശക്തി പ്രാപിച്ച് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്ന വിധത്തിൽ പ്രാർത്ഥിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയായി മാറുവാൻ ദൈവം തമ്പുരാൻ ഇന്ന് ഈ വചനത്താൽ നമ്മെ സഹായിക്കട്ടെ എന്ന് പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ട് വചനത്തിന് വിരമിക്കുന്നു. ദൈവനാമം മഹത്വം എടുക്കുമാറാകട്ടെ. ആമീൻ. നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. ഈ യൂട്യൂബ് ചാനൽ നിങ്ങളെല്ലാവരും സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക, ഷെയർ ചെയ്യുക. നമുക്കുള്ള എല്ലാവർക്കും ലഭിക്കാൻ വേണ്ടി ഇടയാകട്ടെ. ദൈവം നമ്മളെ ഓരോരുത്തരും